नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरेंच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध, तर नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलल्यानं शिवसैनिकांमध्ये होती नाराजी. सैफ हल्ला प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कटाचा कोर्टाला संशय, आरोपी मोहम्मद शहजादकडे बांगलादेशी कागदपत्र. 6 महिन्यांपूर्वीच मुंबईमध्ये दुसऱ्या नावानं वास्तव्य करत असल्याची माहिती, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी बांगलादेशातील असतील तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश, आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर टीका, तर या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्याच अवतीभोवती म्हणत नितेश राणेंचं प्रत्युत्तर. सैफ अली खानच्या घरी चोरी करणारा चोर ठाण्यामध्ये पकडला, आता ठाण्यामधले चोर आम्ही मुंबईमध्ये पकडू, संजय राऊतांचं नाव न घेता शिंदे गटाला टोला. पहाटेचा शपथविधी, हे अजितदादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र, भाजपसोबत जाऊ नका, दादांना पाया पडून सांगत होतो. सुनील तटकरे साक्षीदार, शिर्डीमधल्या भाषणात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षामध्ये घेतलं जाणार नाही, कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार, अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा. बीड हत्या प्रकरणावरून मला टार्गेट केलं जातंय, निर्गुण हत्येचं कुणीही समर्थन करू शकत नाही, देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हायला हवी, राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं वक्तव्य. बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होते, आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार, तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या, सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर. संघ भाजप समन्वय बैठकीचा समारोप, छोट्या घटकांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घ्या, शासनाच्या योजना संघटनांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजप मंत्र्यांना सूचना. बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेत्यांकडून 25 जानेवारीला मुंबईत जनआक्रोश मोर्चाची हाक, मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मार्गावर मोर्चा निघणार. बीडच्या प्रियांका इंगळेच्या नेतृत्वात भारतानं पहिला खो खो विश्वचषक जिंकला, अंतिम सामन्यात नेपाळवर मात करत महिला आणि पुरुष संघाची ऐतिहासिक कामगिरी, पंतप्रधान मोदींकडूनही ट्विट करत अभिनंदन. मुंबईतील वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण, क्रिकेटप्रेमींनी स्टेडियम गजबजला, सुवर्ण महोत्सवासाठी दिग्गज खेळाडूंसह राजकीय नेत्यांची हजेरी. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यात भीषण अग्नितांडव, शास्त्री पूल परिसरामधल्या सेक्टर 5 मधली घटना, तंबू आणि साहित्य जळून खाक, अग्निशमन दलाकडून परिसर सील, आग नियंत्रणात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेमध्ये सहभागी होणार, रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा प्रयत्न. मुंबईकरांना आगामी आर्थिक वर्षामध्ये वीज दर कपातीचा दिलासा मिळण्याची शक्यता, टाटा वीज कंपनी, अदानी कंपनीकडून निवासी ग्राहकांच्या वीज दर कपातीचा प्रस्ताव. करणवीर मेहरा बिग बॉसच्या 18व्या पर्वाचा विजेता, टॉप 6 सदस्यांमधून अखेर करणवीर मेहरानं बाजी मारली. यापूर्वी करणवीर मेहरानं खतरो के खिलाडीचा 14वा सीझन सुद्धा जिंकला होता. भारताचा गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला विवाह बंधनात, नीरजकडून लग्नाचे फोटो शेअर. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी, ट्रम्प यांच्या दुसऱ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीसाठी सज्ज, विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी सोहळ्याला हजेरी लावणार.